2 चेंडू बाकी तिसऱ्या षटकातील. धावसंख्या आपण 20 पाहतो. काकडवाल संघाची गडी बाद झाले ते झालेले. विजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण डावखुरा फलंदाज बली. टॉपेज झेल सुटतोय तर मात्र प्रयत्न केले होते, अप्रतिम प्रयत्न ट्राय केले होते शरदने, पण मात्र झेलला कन्वर्ट करत नाही. झेल सुटतोय, बलीला जीवदान मिळत आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते 21. या बलीने मगाशी सामना संपवला होता. आपण बोलले तर मानेर संघाविरुद्ध पहिला सामना षटकार मारून बलीने सामना संपवला होता. पेनल्टी सुद्धा लागली होती पहिल्या सत्रामध्ये. आपण बोलले तर क्रॉसिंग कंपल्सरी आहे. अंतिम षटक, तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्राईक केल्यापर्यंत बघतो आपण जीत बघतो आपण. जीत भोईर वाकलन संघाचा खेळताना दिसणार इन ऍक्शन मध्ये. इथे हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणतो, मात्र अप्रतिम गोलंदाजी विजयच्या मध्ये षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या काकडवाल संघाची फक्त आणि फक्त 21. 4 गडी बाद. डीजे स्ट्राईक केला फलंदाज बलीला एक जीवदान मिळाल्यापासून बली आता कशा प्रकारे जीवदानाचा फायदा घेतोय, किती धावा करतो आपल्या संघासाठी पाहायचंय. शंकर बली चेंडू ओपनिंग कार्पेटच्या मध्ये खेळून करतो. चेंडू देतोय जोपर्यंत सर्कल मध्ये शंकर जाऊन गोलंदाजी फीड करतो. चेंडूला 2 धावायचं पूर्ण कापायचंय. 2 धावा पूर्ण होत आहेत कारण का आपण कार्पेटच्या माध्यमातून चेंडू शॉर्ट मिड विकेट फिजल मध्ये गेला होता. जोगिंदर चेंडूला उचलतो, पिक करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने धावसंख्या धावफल करते 23. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. आता स्ट्राईकला फलंदाज डावखुरा फलंदाज बलीला एक जीवदान मिळालंय. शरदने झेल सोडला होता थर्डमॅनला. शंकर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड बॅकनं मारा करतो आमच्या समाजाच्या कक्षा एंड कडून नांदिवली कोलीवाडा एंड कडून. चेंडू खोदून काढतो. चेंडू तो मिड विकेटला. विकी येतोय. अप्रतिम फेकी ऑन द स्टंप फेकी. जबरदस्त थ्रो राहुल ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 24. जबरदस्त क्रिकेटर आपण बघतो विकी महात्रे. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला फलंदाज, मिडल ऑर्डर मध्ये अप्रतिम फलंदाज आहे वसार संघाचा. शंकर गोलंदाजी स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतो जीत सध्या ऑन साइडला क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग विकेटला क्षेत्ररक्षण थोडं लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण पाहतोय. शंकर तो जीत अतिशय सुरेख चेंडू फलंदाज मात्र इथं चारो खाने चित. जगदीश शंकर अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 धावा, 1 गडी सुद्धा बाद करतोय. जगदीश स्ट्राईक एंडला. शंकर गोलंदाजी मार्कर. धावसंख्या आपण 24 धावा आहेत. 5 गडी बाद. आपण बोलले काकडवाल संघाच्या काकडवाल संघ थोडा आपण बॅकफुट वगैरे अडचणीत सापडला आहे कारण का धावा कराव्या लागणार आहेत. वसार संघाची फलंदाजी खूप चांगली. आपण विकी रवी चिंतामणी सारखा एक जबरदस्त जगदीश दूधकर खूप चांगली फलंदाजी करतो.
चेंडू ऑन साईडला घेऊन करतोय, एक धाव इथं मात्र पूर्ण होते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर फलंदाज बली राहुल पाहायचं बली काय करतोय, 2 चेंडू मध्ये किती धावा उभारतो की किती. शंकर त्यांना गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे करतोय. शंकर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय नंदिवली कोलीवाडा एंड कडून. मोठा चेंडू फायदा उचलत नाहीये, जोपर्यंत चेंडू फीड होतो एक धाव पूर्ण करतो. इथं मात्र चेंडू थोडासा ट्रॅव्हल होतो, इथं मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. तीन धावा इथं मात्र पूर्ण करतायत. अंतिम चेंडू, धावसंख्या वाढते इथं मात्र, धावसंख्या धाव फलकावरती 28. शंकर खूप चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्रक्षी साथ लाभत नाही. आपण बघितलं तर यावेळी सूरज चांगलं क्षेत्ररक्षण करत नाहीये. अंतिम चेंडू, शंकर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज जगदीश. चेंडू लॉक केलाय चेंडूला, चेंडू हवे ते पाहिजे, झेल होतं का, फलंदाज बाद. धावसंख्या पण स्थिर आहे, धावसंख्या धाव फलकावरती 28 धावा आणि 29 धावांचं मापक लक्ष पाहिजे. वसार संघ लक्ष पार करतो की काकाडवाल संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समाजक राहुल बरोबर येतात, पण डीजेला पण आम्ही एक संधी डीजे मास्टर एक चांगलं गाणं होते. रवी चेंडू चेक करायचं जरा. केदान चेंडू कुठे आहेत? शैलेश चेंडू आहेत का? थँक्यू. थँक्यू थँक्यू भाऊ पाटील. तर तब्बल फक्त आणि फक्त 29 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण सामना बघतो यावेळेस मैदानावरती आजच्या दिवसातील अंतिम सामना वसार विपक्ष काकडवाल असा सामना. जयगावदे क्रिकेट संघ जयगावदे क्रिकेट संघ बघितला नांदिवली कोलीवाडा यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण बघतो. आजचा डबल बघितला आपण. पहिला दिवस गौरीपाडा आडिवली तिसगाव वसार मानेरी काकडवाल रायता चिंचपाडा अशा आपण संघ बघितले. 6 संघांचा काशा गोंडाला गेलाय आणि 2 संघ पुढे सरसवलेत. एका बाजूला बघतो आपण काकडवाल संघ तर दुसऱ्या बाजूला वसार संघ. तर उद्याचा पहिला सामना असणार आहे ठीक शुक्रवारचा दिवस आहे, शिवजा बघितलं महाशिवरात्री. तर पहिला सामना असणार आहे मांजरे बी विपक्ष शिरडोन, त्याच्यानंतर चिंचोळाचा पाडा विपक्ष गांधारी, पिशिवली विपक्ष दोरली, त्याच्यानंतर बुर्दुली विपक्ष नांदिवली कोलीवाडा. तर सामना सुरू होतो. स्ट्रायकर फलंदाज विकी मात्रे. पहिला चेंडू मैचा तर मान हा चेंडू स्वप्नाने घेऊन काढला. चेंडू कीपरच्या पाठी गेला. सिंगल कंप्लीटचा प्रयत्न होईल का तोपर्यंत चेंडूची फील्ड होते. चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये. दरम्यान थोडंसं अलगाचं पण दाखवलाय. धावांचं अकाउंट ओपन केलंय. धावांचं श्री गणेश मैदानावरती यावेळेस विकी मात्रेने 2 धावा दाबालकावरती येत आहेत. तब्बल फक्त आणि फक्त 29 धावेची गरज आहे वसार संघाला.
कारण का वसार संघ मित्र एका मित्र सामना जर जिंकला वसार किंवा काकाडोळा संघाने तो जो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. महेश विकीसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. लेडिंग एज दरम्यान फलंदाज बाद. क्षणाला बघितले चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण यशस्वीच्या मागे संदीप पवारच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट आपण बघितला. कारण का तिसऱ्या ऍक्शन मध्ये झेल टिपलाय. पहिला फलंदाज बाद, पहिला झटका वसार संघाला. यावेळेस विकी मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. दरम्यान शांताबाईची आठवण येते. कारण का बघितलं गेलं तर नवीन नवीन संगीत शांताबाई आली. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर शांताबाई मेली सुद्धा. त्याच्यानंतर शांताराम, देवेंद्र भंडारी. तर आपण जर संपर्क साधा आमच्याशी देवेंद्र भंडारी, तर आपण संपर्क साधा आमच्याशी. चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता. अपील केली हेमराज. नक्कीच हेमराज ज्वेलर्सचे मालक यांचे शुभागमन झाले. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती तुमचं स्वागत केलं, तुमचं स्वागत असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथनं सामना बनवण्याचा प्रयत्न असेल का काकडवाले संघाचा. गावदेवी काकडवाल विपक्ष वसार, गावदेवी वसार. बघितलं गेलं तर दोन्ही संघाचा आपण नावांचे गावदेवीचा नक्कीच आशीर्वाद असेल दोघांवरती. कारण सातत्याने दोन्ही संघांची नावं बघतो. गावदेवी काकडवाल एका बाजूला, गावदेवी वसार. बिग फाईट सामना. रवी वायले रविवारसाठी मिक्स टायमिंग शॉट आहे. जस्ट करतोय, चुका करतो या दरम्यान किशोर. ही चूक भरपूर महागात पडणार आहे. कारण तुम्ही एक भरपूर मोठ्या खेळाडूमध्ये यावेळेस मात्र जेल सोडलाय आणि सातत्याने मी चुका करतोय. तेली घेत जातोय, तोपी जातोय आणि हातीबात फक्त उरतोय दुपाटनं. कारण का जेली सोडला गेलाय आणि 2 धावाही जात आहेत. तब्बल धावसंख्या धाबलक्यावरती 4 धावा येतील. चुका आणि चुका, दबाव, प्रेशर या मोठ्या सामन्याचा. कारण का गोलंदाजी अतिशय चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षण त्यांचा साथ देत नाहीये. किशोर एक चांगला खेळाडू आहे, किशोर मडवी बावड्या, मात्र यावेळेस चूक करतो. जोपर्यंत 4 धावा धापालकावरती संधी लाभली रवी वायलेला. इथनं रवी वायलेचा बल्ला बोलेल का. फक्त आणि फक्त 29 धावेची गरज आहे. भरपूर संख्येने अजूनही प्रेक्षक वर्ग शेवटचा सामना एन्जॉय करतोय. हा चेंडू ऑफडॅच मध्ये घेऊन काढलाय. चांगले क्षेत्ररक्षक होते दरम्यान जीतू. तोपर्यंत 1 धाव येते अजून. 5 धावा धापालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ पहिले P1चा महेश मडिवीचा वापर केला गेलाय गावदेवी काकडवाल संघाच्या माध्यमातून. असं आपण पहिला दिवस बघितलं, गुरुवारचा दिवस होता स्पर्धेचा. नक्कीच बघितलं तर आयोजन असं आपण उद्घाटन बघितलं. एक उद्घाटन सामना बघितला गौरीपाडा विपक्ष अडवली. पण पहिल्या स्थानामध्ये 79 धावा बघितल्या आणि त्याच्यानंतर बघितलं तर एकही संघाने 50च्या वरती धावसंख्या आपण बघितली नव्हती. चेंडू दरम्यान क्षेत्र जज करतोय बली. पुन्हा एकदा हारे चूक करतोय. चुका भरपूर केल्या आतापर्यंत मैदानावरती गावदेवी काकडवाल संघाने. तोपर्यंत या 2 धावा अजून कंप्लीट. धावसंख्या धापालकावरती अजून 2 येईल. डबल षटक क्रमांक संपला. पहिला धावसंख्या डबल 7 धावा धापालकावरती पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धापालकावरती 7 धावा. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करायचे. विकेट आणि टॉस ला अजिबात महत्व नाहीये. या स्पर्धेचा सर्वात महत्व तुम्हाला तुमच्यामध्ये नियम तुम्हाला पोहोचवतोय. कारण का तुम्हाला चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करायची. तिसरा गावदेवी काकडवाल संघ आपण जरा वेळ कमी घ्या. अठरा चेंडू 22 धावेची गरज आहे. आमचे कैलाश जोशी सुद्धा आमच्या सोबत आहेत. तर या दरम्यान क्रिकेट आहे मित्रांनो. कारण कोणत्याही क्षणाला बघितलं गेलं तर सरडा राजनीती आणि क्रिकेट हे कोणत्याही क्षणात रंग बदलतात. कारण का यांच्यावर तुम्ही विश्वास कधी ठेवू नका. आमचे हेमराज ज्वेलर्सचे मालक यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय विलास शेठ डोणे यांना की आपण शुभ हस्ते आपण सन्मान करायचं व्यासपीठावरती.
हेमराज जोरश आमचे मालक आहेत आमच्या व्यासपीठावरती, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठात केलं जाईल. तर समीकरण बदलतो येणारे 18 चेंडू आणि तब्बल 22 धावेची गरज आहे. संदीप पवार हा चेंडू सापटाने घेऊन काढला, चेंडू होतो डीप मिड ऑनला, सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न होईल करतो, खराब क्षेत्ररक्षण करतोय, सातत्याने चुका भरपूर केल्यात, जास्तीत जास्त डोक्याचा वापर अद्यापर्यंत बघितलं तर तिसऱ्या पंचांची मागणी होतीये. तर राकेश डोणे जा मैदानाच्या आतमध्ये, पण लवकर फास्ट जायचं आपण लगेच. तर डबल धावसंख्या अजून दोन्ही येते, 9 धावा धापालकावरती सामना बघतोय मैदानात. आजच्या दिवसातील शेवटचा सामना यावेळेस संदीप पवारचा वापर केला गेलाय. गावदेवी काकडवाल संघाच्या माध्यमातून गावदेवी काकडवाल विपक्ष गावदेवी वसार, बिग फाईट सामना असा पहिला दिवस आणि भरपूर संख्येने आमचा लाडका प्रेक्षक वर्ग बघितलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये इकडे आला होता आमच्या मैदानात. अजूनही मात्र मैदानाच्या चौफेर तेवढेच संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग आहेत. नक्कीच उद्या तुम्ही यायला विसरू नका. उद्या सुद्धा 8 टॉप संघ आपल्याला पाहायला भेटतील. उद्या सुद्धा शुक्रवारचा दिवस आहे, महाशिवरात्री असेल. सध्या क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला जातोय. अंतिम सामना आजच्या दिवसातील जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. चला जास्त तुम्ही घेऊ नका, काकडवाल संघ जरा सहकार्य करा, पण जास्त वेळ तुम्ही घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर रवी वायले संदीप साठी हा चेंडू दरम्यान लोवर पुढे जाता चेंडू मध्ये ऑन साइडला घेऊन काढला, थोडासा बाडामांचा वापर, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणातून लॉंग आणला. क्षेत्ररक्षक किशोर मडवी सिंगल कंप्लीट, संख्या अजून 1 ने येते. 10 धावा धापालकावरती 1-0. अजून 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त 28 धावा आपण बघितला, लो स्कोरचा सामना. पण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं तर 79 धावा अडवली संघाने उभारल्या, त्याच्यानंतर एकही संघ 50 धावा उभारू शकला नाही. सातव्यामध्ये 27, 28, 38, 24, 23, 28 अशी आपण धावसंख्या बघितली. जगदीशसाठी विकेट भिरकावून दिलाय, तर धावा येतील या फक्त 2 डिक्लेअरच्या माध्यमातून. चेंडू आपण द्यायचे नवीन, चेंडू कोणत्या क्षणी जर हरवला तुम्हाला नवीन चेंडूचा सामना केला जाईल. षटक पहिला असो किंवा चौथा असो किंवा तिसरा असो, तुम्हाला नवीन चेंडूचा सामना करावा लागेल. तर धावसंख्या धापालकावरती अजून 2 ने येते. 12 धावा धापालकावरती. अजून एक चेंडू आपण द्यायचंय. भेटलाय बॉल. बॉल यावेळेस मात्र भिजलाय, खराब झालाय बॉल. तर नवीन चेंडू आपण द्या लवकर द्यायचं आपण. डीजे थँक्यू. तर नवीन चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आत जातो, तर गेम प्ले होतोय. या दरम्यान स्ट्रायकला पर्यंत जगदीश दूधकर आहेत संदीप पवार साठी वन्स अगेन. हा चेंडू दरम्यान बघितलं गेलं तर चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर असेल, पण सामना दर्शविता शैलेश डोणे. हा चेंडू खराब आहे, स्क्वेअर चेंडू. संख्या अजून 1 ने येते. तब्बल 13 धावा धापालकावरती 29 धावेची गरज आहे. पण सामना बघतोय मैदानामध्ये गावदेवी वसार विपक्ष गावदेवी काकडवाल मल्लंगड विभागातील 2 दादा संघ. नक्कीच मी मल्लंगड संबंधाने, कारण का वसार हा भाग केडीएमसी मध्ये येतो. हा चेंडू ऑब्डा प्रयत्न तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बलीच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज बाद जगदीश दूधकर बॅक टू पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. तर 13 धावा धापालकावरती अजून एक फलंदाज बाद झालाय. जगदीश दुधकर बाद नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती. या दरम्यान बंटी वायले गेल्या मैदानावरती. तर रवी वायले दोन फलंदाज मात्र यावेळेस एक जिम्मेदारी असणार, एक भागीदारी, एक पार्टनरशिपची गरज आहे. कारण का सामना अजून बॅलन्स, कारण का संध्याकाळचं सत्र आहे. आता कमीत कमी धावा आपण बघितले लो स्कोरचे सामने आपण आतापर्यंत बघितले भरपूर सकाळपासून. सिंगना चेंडू स्वप्नाने घेऊन काढला. सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न होईल तोपर्यंत मधून धावायचा प्रयत्न केला. चुकीचं क्षेत्ररक्षण. किशोर चुका करतोय. सातत्याने बघितले गेले तर तेवढं चांगलं क्रिकेट डोक्यात जास्तीत जास्त वापर बघितले गेले तर पर्यंत केला जातोय. 15 धावा धापालकावरती. 13 चेंडू अजूनही 14 धावेची गरज आहे. नेट टू नेट फाईट आहे, कारण का प्रत्येक चेंडू बघितलं गेलं तर सिंगल डबल्सची गरज आहे. मग सातत्याने त्या प्रकारच्या जर विषय जर सातत्याने बघितलं तर सिंगल डबलच्या मधून जर वाटचाल केली कदाचित तर सामना कदाचित मध्ये जिंकू शकेल वसार संघ. तर दुसऱ्या बाजूला जर त्याने रोखून जर ठेवायचं असेल तर सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल एका बाजूला गावदेवी काकरवार संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला चांगल्या प्रकारचं क्रिकेट रवी वायला दाखवतोय, कारण सातत्याने सिंगल डबलला जास्त जास्त या दरम्यान प्राधान्य दिलाय. हा चेंडू दरम्यान लॉंग लेगला घेऊन काढला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत चेंडूची फेक होते. दरम्यान चुका आणि चुका, फक्त चुका करतोय मैदानावरती. 3 धावा कंप्लीट. डोक्याचा जास्तीत जास्त वापर. तो पण धावसंख्या अजून 3 येईल. 18 धावा धापालकावरती. षटक क्रमांक संपला. या दरम्यान दुसरा 2 षटकाचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या फक्त आतापर्यंत 18 धावा. डीजे बसू शकाल. सातत्याने बसण्याची योग्य ती मात्र सोय करून दिली, कारण का सातत्याने लाडका प्रेक्षक वर्ग सामना एन्जॉय करू शकेल, सामना बघेल. त्या अनुषंगाने मात्र आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली. आमचे कॅमेरामॅन असो, आमचे डीजे मास्टर असो, आमचे सर्व आयोजक की चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघतो, जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. जय गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोलीवाडा माध्यमातून भव्य दिव्य अशी स्पर्धा. 12 चेंडू 11 धावेची. तर हरेश आपण जर लवकर सामना पिकअप करायचा आहे, स्पीडअप करा, आपण जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रायकर रवी वायले. हा चेंडू बघितला तर सॉकेटच्या मध्ये घेऊन काढला आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन बॅकफुटला गेले होते. खराब क्षेत्ररक्षण. जगदीश करतो तोपर्यंत चेंडू थांबणार नाहीये. फरार. चौकार.
थँक्यू डीजे. चौकारने मात्र बघितलं तर भरपूर प्रेशर भरपूर दबाव मात्र यावेळेस कमी झाला असेल कारण कसा या चौकारची भरपूर गरज होती. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट बॅकफुटला गेले आणि शेवटच्या मोमेंटला स्क्वेअर कटच्या माध्यमातून जबरदस्त म्हणजे आपल्यातून क्रिकेट क्लास टाईप. हा चेंडू सापड्याने घेऊन काय प्रयत्न होता. चेंडू जातो किपरच्या पाठी. शॉर्ट हँडमध्ये थोडीशी फील्ड होईल. स्वतः मात्र एक्स्ट्राक्षक संदीप पवार तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या अजून 1 नेल. 23 धावा दापलकावरती अजूनही फक्त 6 द्यावीची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10 तर 6 धावा हव्यात 6. किस्सा बघितलं गेलं तर आजचा संघ जो जिंकेल टॉप 4 मध्ये प्रवेश करेल त्या संघाला मात्र उद्या सुद्धा यावा लागेल कारण उद्याच्या दिवसामध्ये एक संघ मात्र मेगा फायनलमध्ये एक संघ उद्याच्या दिवसामध्ये जाईल. तर उद्याच्या मात्र 8 संघामधून जो संघ मात्र क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये त्याचा सामना मात्र उद्या केवळ जरी दखल घ्या. जर वसार संघ जिंकला तुम्हाला त्यांची आम्ही खून करू तर काकडा संघ जर जिंकला तर तुम्हाला आम्ही नक्की सूचना करू की तुमचा सामना उद्या ठीक किती वाजता असेल. हरेश हा चेंडू चेंज फेस गतीमध्ये मिश्रण जबरदस्त कव्हर ड्राइव्ह. चेंडूची फेल होते उत्तमच्या माध्यमातून तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. तो संख्या अजून 1 नेल. 24 धावा दापलकावरती अजून तब्बल 4 बघितलं गेलं तर 5 द्यावीची गरज आहे. सामना बघितला जसा पाहिजे तसा होत नाही कारण का प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाहीये. एकतर्फी आतापर्यंत आपण सामना बघतो का सातत्याने पण पहिला सामना एकतर्फी बघितला त्याच्यानंतर सामना पण एकतर्फी तिसगाव वासर सामना बघितला मांदेरी विपक्ष काकडवाड पण थोडासा सामना बघितला शेवट षटकामध्ये आला होता. हा चेंडू जबरदस्त ड्राइव्ह आपल्या हातून क्रिकेट नेतदी फटका डोळ्याची पार न फेडणारी फटका फरार शिवसेना चौकार. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. फक्त 1 धावीची गरज आहे. स्कोरची मात्र बरोबर होती. स्कोर लेवल होतोय फक्त 1 धावीची गरज आहे. दरम्यान चेंडू सामना संपलाय. सामना जिंकलाय बघितले तर वसार संघाने. गावदेवी वसार संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करतोय. आजच्या दिवसामध्ये बघितले तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट गावदेवी वसार संघाने दाखवलाय आणि गावदेवी वसार संघ आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करतोय. ते शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच मॅन ऑफ द मॅच या शेवटच्या सामन्याचा शंकर म्हात्रे. शंकरने व्यासपीठ तब्बलला शेवटच्या षटकामध्ये 7 धावा खर्च कर 2 परत झाला पेवळून रस्ता दाखवला तर शंकरने याच्या व्यासपीठावरती तर सन्मानित केली शंकरला. अनिल म्हात्रे यांनी विनंती करतो आपण शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे शंकर म्हात्रेला. तर उद्या ठीक तुम्हाला 4 वाजता रविवारी ठीक तुम्हाला 4 वाजता